नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतका चुथडा होऊन गेलेला आहे की वेगवेगळ्या राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना आपलं भवितव्य काय आहे ते कळेनासं झालंय. आणि त्यापेक्षाही मोठी गंमत म्हणजे अशा सगळ्या राजकारणाचं विवेचन विश्लेषण करणारे आमच्यासारखे जे पत्रकार संपादक किंवा विश्लेषक आहेत त्यांना सुद्धा अंदाज येत नाही की काय होणार आहे. मध्येच शरद पवार म्हणतात की आता सुप्रियाने निर्णय घ्यावा. मग लगेच आमचे सगळे लोक धावत सुटतात. काका पुतणे एकत्र येणार का? आणि ते एकत्र आले तर त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल. मध्येच एक महेश मांजरेकरची मुलाखत येते पॉडकास्टवर, राज ठाकरेंची, आणि महाराष्ट्र हितासाठी आमच्यातली भांडणं दुय्यम आहेत वगैरे असं म्हटल्यानंतर लगेच आता ठाकरे बंधू एकत्र येणार का? आणि मग त्याचा प्रभाव काय पडेल? खरं म्हटलं तर आत्ता निदान 4 वर्ष, 4.25 वर्ष कुठल्याही मोठ्या निवडणुका नाहीत की ज्या महाराष्ट्र व्यापी म्हणता येतील. लोकसभा किंवा विधानसभा या राज्याच्या राजकारणातल्या अत्यंत महत्वाच्या अशा दिशादर्शक निवडणुका असतात. त्यामध्ये कोणाची ताकद किती आहे ती पणाला लागलेली असते आणि ती मतदानाच्या कसोटीवर समोर येत असते. तुम्ही स्वीकारा नाकारा जे काय असेल ते, पण प्रत्येक पक्षाची खरी ताकद किती आहे त्याची कसोटी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत लागत असते. मुंबई सारखं एक मोठं शहर आहे, महानगर आहे, मेगा सिटी आहे, ते सुद्धा 36 विधानसभा किंवा 6 लोकसभा निवडणुकांचा मतदार तिथे असल्यामुळे त्याला सुद्धा थोडं दिशादर्शक म्हणता येईल. पण तरीही ती स्थानिक पातळीवरची निवडणूक असते, त्याच्यावरून सगळ्या महाराष्ट्राचा हिशोब मांडता येत नाही. त्याचं कारण असं असतं, अगदी इतिहास तुम्हाला त्याची साक्ष देईल, की 68 पासून शिवसेना महापालिकेच्या निवडणुका लढवत होती, पण मुंबईत जो मतदार शिवसेनेला चांगला प्रतिसाद द्यायचा तो विधानसभा किंवा लोकसभेला मराठी माणसाच्या विषयावर सुद्धा शिवसेनेला दाद देत नव्हता. 72 मध्ये नवलकर आणि 85 मध्ये छगन भुजबळ हे दोन आमदार शिवसेनेला निवडून आणता आले विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत. मग पुढे 90च्या सुमाराला जेव्हा शिवसेना भाजप युती झाली आणि शिवसेना ही अखिल महाराष्ट्रात निवडणूक लढवायला लागली, त्यानंतर महाराष्ट्रव्यापी शिवसेना हा पक्ष झाला. आता तोही पक्ष फुटलाय आणि त्यात दुभंगलेले एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे हे वेगळे आणि त्याच्या आधी राज ठाकरे वेगळे झाले. तर ते राज ठाकरे परत आले तरी एकनाथ शिंदे बाहेर आहेत. म्हणजे शिवसेनेचे एक प्रकारे 3 भाग झालेले आहेत. त्यांच्या बेरजा कशाच्या आधारावर कोणी करायचा हा प्रश्न आहे. पण आमच्याकडे खाजवून खरूज काढण्याची हौस भागत नाही. आणि त्यामुळे आता हे दोघे एकत्र येणार काय होणार, आता ते दोघे एकत्र येणार काय होणार. एक साधी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मतदार सुद्धा एक साधारण 20-25% मतदार राज्यातला किंवा देशातला 20-25% मतदार असा असतो जे तुम्ही अगदी आकडेवारी बघितली तरी तुम्हाला कळेल की तो 20-25% मतदार हा सगळ्या पक्षांमध्ये विभागलेला असतो आणि तो त्या पक्षाचा एक निष्ठावान मतदार असतो. त्या पक्षाने निवडून येवो न येवो, डिपॉझिट गमवो, पक्षाने डिपॉझिट गमावलं किंवा सगळे उमेदवार पडले तरी तो मतदार त्यांच्याकडे टिकून राहतो. तो त्या त्या पक्षाचा लॉयल मतदार असतो, निष्ठावान असतो. पण हा 25-30% मतदार सोडून दिला तर 70% मतदार वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या कारणास्तव वेगवेगळ्या पक्षांना मत देत असतो. कधी तो तात्कालीन लाटेवर स्वार होतो, कधी तो परिस्थिती कशी आहे त्यानुसार पक्ष वेगळा बदलून मतदान करतो, कधी तो उमेदवारासाठी हे करतो, तर कधी तुमच्या आघाडीत किंवा आघाडीच्या बाहेर
कुठला पक्ष आहे यानुसार तुम्हाला मतदान करतो. एक छोटं उदाहरण तुम्हाला देईन की ईशान्य मुंबई लोकसभा भाजपचा अगदी हक्काचा बालेकिल्ला, पण तिथे सुद्धा भाजपचा उमेदवार गेल्या लोकसभा निवडणुकीत पडला. आणि त्याचं कारण असं की तिथे असलेला मुस्लिम मतांचा एक गठ्ठा उद्धव ठाकरे यांना आरामात मिळाला. काँग्रेसचा मतांचा निष्ठावान उद्धव ठाकरेंना मिळाला आणि संजय दिना पाटील खासदार होऊ शकले, जे अनपेक्षित होतं. अनपेक्षित होतं. तर सांगण्याचा हेतू असा की तो मतदार विधानसभेला उद्धव ठाकरेंकडे आला नाही, तो अबू आझमींचा होता. अबू आझमींकडे गेला मुस्लिम मतदार. तो नवाब मलिकचा होता, तो नवाब मलिककडे गेला, तो शिवसेनेकडे आला नाही. याचं कारण निष्ठावान शिवसेनेचा जो मतदार होता तो शिवसेनेला पडतानाही मिळाला, निवडून येतानाही मिळाला. जो उद्धवनिष्ठ होता तो उद्धवनिष्ठ म्हणून उबाठा शिवसेनेला मिळाला, लोकसभा असो की विधानसभा असो. पण झालेली घट किंवा वाढलेली लाट या दोन्ही वेळेला तो 70-75% मत बदलणारा असतो, त्याच्यावर असतं. आणि म्हणूनच त्याचं गणित पत्रकाराला सुद्धा मांडता येत नाही आणि अनेकदा ते ओपिनियन पोलमध्ये सुद्धा डिटेक्ट करता येत नाही. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्री पदासाठी सगळं महाराष्ट्राचं राजकारण विस्कटून टाकलं, त्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण आणि महाराष्ट्रातल्या निवडणुका ह्या अक्षरशः साप शिडीचा खेळ होऊन गेलेला आहे. साप शिडीचा खेळ झालाय. त्यामुळे इथे बसून मी उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले काय होणार याचं गणित मांडून उपयोग नाही. उद्धव ठाकरे यांचा काही मतदार हा राज ठाकरे त्यांच्याबरोबर आले तर त्यांना सोडून जाईल. उदाहरणार्थ आज उद्धव ठाकरे मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतांवर अवलंबून आहे, पण राज ठाकरे यांनी गेल्या 4-5 वर्षामध्ये जी सरळ सरळ हिंदुत्ववादी भूमिका घेतलेली आहे आणि कट्टर मुस्लिमांचे काय ते मशिदीवरचे भोंगे उतरवा इथपासून, तर तो उद्धव ठाकरेंचा मतदार राज ठाकरेंना सोबत घेतलं तर त्यांच्याबरोबर जाईल का विचार करा. विचार करा. किंवा तो मतदार उद्धव ठाकरेंकडे टिकावा म्हणून राज ठाकरे आपली मशिदीवरचे भोंगे उतरवण्याची किंवा हिंदुत्वाची भूमिका सोडणार आहेत का? किंवा नुसते दोन ठाकरे एकत्र येणार याच्यावर गणित मांडून चालत नाही. आणि तीच गोष्ट दोन पवार एकत्र येणार म्हणूनही मांडून चालत नाही. लोकसभेच्या वेळेला भाजप पासून संघाचे आर एस एसचे लोक फटकून वागत होते आणि भाजप हा कार्यकर्त्यापेक्षा काय त्या मार्केटिंग कंपन्या आणि ओपिनियन पोलवर विसंबून होता. त्याचा फटका भाजपला बसला. अवघी एक अर्ध्या टक्क्यापेक्षा 0.5% मतांचा दोन आघाड्यांमधला फरक होता आणि जागांमध्ये प्रचंड फरक पडला. आणि हे देवेंद्र फडणवीस निकालानंतर लोकसभेच्या सातत्याने सांगत होते की 2-2.5% मतदान वाढवून घेतलं तर सगळे निकाल उलटे पालटे होतील. आणि ते झाले. ते झाले. देवेंद्र फडणवीस जे बोलत होते ते ओपिनियन पोल वाल्यांना सुद्धा पकडता आलं नाही. मतदान 3-4% वाढलं आणि निकाल उलटे पालटे होऊन गेले. उलटे पालटे होऊन गेले. एक नंबरला असलेला पक्ष हा एकदम दुसऱ्या 5व्या नंबरवर गेला. काँग्रेस पक्ष लोकसभेला 1 नंबर, विधानसभेला काय तो 5वा नंबर. का झालं? कारण साप शिडीचा खेळ आहे. ते आपण मुलं खेळतात ना साप शिडीचा खेळ, आम्ही लहानपणी खेळलोय की आपलं काय तो टाकली सोंगटी की आले किती 5, मग मी 1, 2, 3, 4, 5 घरं मोडणार. मग ती 5 घरं मोडताना मी ज्या घरापर्यंत पोहोचतो तिथे शिडी मिळाली तर सपकन वर गेलो. परत एकदा कुठेतरी करताना या घरात गेलो जिथे सापाचं तोंड आहे, तिथून मी घसरून खाली आलो. हा जो खेळ सापशिडीचा आहे, बिलकुल तीच गोष्ट महाराष्ट्राच्या निवडणुकीत आता झालेली आहे. त्यामुळे ज्या पक्षाची जितकी निष्ठावान मतं तुमच्याकडे आहेत त्या बळावर तुम्ही उड्या मारू शकता.
आणि ती मतं तुम्ही जिंकणार हरणार याच्याशी संबंधित नसावीत. आत्ताची परिस्थिती काय आहे त्यानुसार तुम्हाला सोडून जाणारी मतं तुमच्या पक्षाकडे गेल्या निवडणुकीत दिसत असतील तरी ती टिकणारी नसतात, हे लक्षात ठेवून आपल्याला या निवडणुकींच्या राजकारणाचं विश्लेषण करावं लागेल. आणि ते ज्यांना करता येत नाही, की जे ज्यांना असं काय असतं हे सुद्धा माहित नाही, ते रोज चर्चा करतायत. मग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? आणि आले तर याचं ते नुकसान त्याचं हे नुकसान. मित्रांनो, यातली सगळ्यात छोटी गोष्ट अशी असते की जे 2-3 निवडणुका लढलेले स्थानिक प्रतिनिधी असतात, मग तो आमदार असेल, नगरसेवक असेल, जिल्हा परिषदेचा कोणी प्रतिनिधी म्हणून निवडून आलेला असेल, अशा 1-2 निवडणुका लढवलेले असतात. ते आपापल्या विभागामध्ये सतत वावरत असतात, काम करतील न करतील, पण आपल्या विभागातल्या मतदाराला आपल्या बाजूला राखण्यासाठी आटापिटा करणारा कुठल्याही पक्षाचा जो कार्यकर्ता असतो त्याला त्या मतदारसंघामध्ये त्या वॉर्डामध्ये हवा कुठल्या दिशेने वाहते हे कळत असतं. आणि म्हणून जेव्हा अशा प्रकारे लोक पक्ष बदलतात, त्या पक्ष बदलणाऱ्या उमेदवार कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यावर डोळा ठेवला पाहिजे, तर तुम्हाला येऊ घातलेल्या निवडणुकीच्या राजकारणाचा थोडाफार अंदाज येऊ शकतो. थोडाफार अंदाज येऊ शकतो, पूर्ण येतो असं मी म्हणणार नाही, पण त्या स्थानिक कार्यकर्त्याला अंदाज येतो. तो दत्ता दळवी किंवा अशा नावाचा माजी महापौर आहे, उबाटा शिवसेनेत आजपर्यंत होता. आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत अगदी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही त्यांना अगदी गलिच्छ भाषेतल्या शिव्या देणारा हा उबाटा शिवसेनेचा निष्ठावान आता निवडणुका विधानसभेच्या संपल्यावर आणि आगामी महापालिका निवडणुका येणार म्हटल्यानंतर सगळा विरोध गुंडाळून निष्ठा कचऱ्याच्या टोपलीत टाकून एकनाथ शिंदेकडे जातो. तिथे तुम्हाला वारं कुठच्या दिशेने वाहतंय त्याचा अंदाज येतो. अर्थात प्रत्येक जण असा इकडून तिकडे जातो म्हणून तो मतदार घेऊन गेला असं बिलकुल नाहीये, पण तो दळवी सारखा महापौर 4-5 निवडणुका लढवलाय, त्याला अंदाज असतो. भले तो काठावर पडेल पण वारा ज्या दिशेने वाहतोय तिकडे तो जातो. तुमचा अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार हा काँग्रेसचा उमेदवार आमदार हा 2019 मध्ये अगदी निवडणुका दाराशी आल्या असताना एकदम जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटला होता आणि त्यांच्याकडून निघाला. तो मातोश्रीवर पोहोचला आणि हाताला काय ते शिवबंधन बांधलं, शिवसैनिक झाला, परत एकदा आमदार म्हणून निवडून आला. मग जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली तेव्हा तो ते बंधनाची पर्वा न करता एकनाथ शिंदेच्या बरोबर गेला आणि परत एकदा आत्ता सुद्धा तिसऱ्यांदा एकनाथ शिंदेचा आमदार म्हणून निवडून आला. याचं कारण वारं कुठच्या दिशेने वाहतंय त्याची त्याला खबर असते. बरेच लोक असे मी गेली 55 वर्ष पत्रकार आहे आणि या लोकांची वावरलेलो आहे, बोललेलो आहे किंवा निवडणुकांचा अभ्यास केलाय. त्यामुळे एक गोष्ट लक्षात येते की हे आणि ते बरोबर आले म्हणून त्यांच्या मतांची बेरीज होत नाही. अनेकदा ती वजाबाकी सुद्धा होते किंवा गुणाकार सुद्धा होतो. गुणाकार सुद्धा होतो. ज्या अजितदादा पवारांच्या लोकसभेमध्ये 8 जागा लढवून कशीबशी एक जागा आली जी पक्षापेक्षा स्वबळावर सुनील तटकरे यांनी जिंकलेली होती, ती जागा. त्यामुळे एकनाथ अजितदादांचा प्रभाव संपला हे मी पण बोललेलो आहे, पण मी चुकीचं बोललो, चुकलो. विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेचा उमेदवार आहे की अजितदादांचा उमेदवार आहे की आपला भाजपचा आहे याचा विचार न करता महायुतीचे सगळे उमेदवार हे संघाचे उमेदवार आहेत असं समजून संघाच्या स्वयंसेवकांनी काम करायचं, याकडे कटाक्ष होता आणि त्याचा फायदा तीनही पक्षांना मिळाला आणि इतका मिळाला
ही विरोधी पक्ष जवळजवळ नेस्तनाबूत होऊन गेला. ते ईव्हीएम वर वगैरे बोलणं ठीक आहे, सोपं आहे. खुद्द शरद पवारांना इतका फटका बसला की शरद पवार आयुष्यात कधी नव्हे इतक्या नीचांकावर 10 आमदारांपर्यंत घसरगुंडी झाली. आणि त्याचं कारण महायुतीत असलेल्या तिन्ही पक्षांच्या मागे उभी राहिलेली संघाची ताकद होती. मतदान वाढवून नेण्याची किमया त्याला कारणीभूत होती. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावी ही महाराष्ट्राची इच्छा आहे असं बोलणारे जे आहेत ते स्वतःची इच्छा महाराष्ट्राच्या माथी मारत असतात. ही महाराष्ट्राची इच्छा असती तर उद्धव ठाकरे यांना एक 25% मतं आणि 15-20% राज ठाकरेंना मतं मिळाली असती. पडले तरी चालतील, त्यांच्या पक्षाचे उमेदवार पडले तरी चालतील, पण त्यांच्या मतांची बेरीज ही 35-40% कमीत कमी दिसली पाहिजे जर हे दोन भाऊ एकत्र यावे ही महाराष्ट्राची इच्छा असेल तर. पवार आणि काका आणि पुतण्या एकत्र यावे हे लोकांची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं जेव्हा बोललं जातं तेव्हा त्या दोघांच्या मतांची बेरीज करून बघा, मग तुम्हाला कळेल ही महाराष्ट्राची इच्छा आहे की बडबड करणाऱ्याच्या मनातली आपली इच्छा महाराष्ट्राच्या माथी मारली जाते. मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की इतकं आज गणित आणि सगळं समीकरण बिघडून गेलंय की काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना भाजप हे जे 4 पक्षात विभागलं गेलेलं राजकारण होतं हे पहिल्यांदा 14 साली दोन्ही आघाड्या आणि युती फुटली तेव्हा 4 पक्ष झाले आणि 2024 ची निवडणूक येता येता 6 पक्ष झाले. त्यांनी सगळं महाराष्ट्राचं प्रस्थापित राजकारण होतं निवडणुकांचं ते विस्कटून गेलं. आणि गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर एक नवा पॅटर्न पुढे आलाय की ज्यामध्ये जे प्रमुख आघाड्या आहेत त्यांच्या पलीकडे असलेले छोटे पक्ष मतदार विचारात घ्यायला सुद्धा तयार नाही, विचारात घ्यायला सुद्धा तयार नाही. वसई विरार किंवा ठाणे पालघर या पट्ट्यात प्रभावी असलेला बहुजन विकास आघाडी सारखा हितेंद्र ठाकूरांचा पक्ष त्यांच्या सकट गेल्या विधानसभेत भुईसपाट झाला. बच्चू कडू यांचा विदर्भातला 1-2 जिल्ह्यापुरता प्रभावी असलेला पक्ष भुईसपाट झाला. राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी करणारा त्यांचा चाहता सुद्धा विधानसभेच्या वेळेला त्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही. आणि 2009 मध्ये 15 वर्षापूर्वी पहिल्या फटक्यात 13 जागा जिंकणाऱ्या राज ठाकरे यांच्या स्वतःच्या मुलाचं त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे माहीम मध्ये 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपण इथे बसून त्या पक्षाला आणि मग ते नेते जवळ येणार म्हणून त्यांच्या मतांची बेरीज किंवा वजाबाकी करणं हा शुद्ध मूर्खपणा असतो. हा, काही प्रमाणात त्याचा प्रभाव होईल पण काही प्रमाणात त्याचा तोटा सुद्धा होतो, तोटा सुद्धा होतो. आणि म्हणून निवडणुकांच्या राजकारणामध्ये साधारणतः 25 ते 30% मतांची गॅरंटी घेता येते. अजितदादांचे, पवारांचे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, भाजप, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे या नेत्यांना बांधलेला त्यांच्याविषयी निष्ठा असलेला असा 25 ते 30% मतदार असतो. पण त्याच्या पलीकडे उरलेला 70% मतदार हा त्यावेळची परिस्थिती, त्यावेळची गरज आणि त्यावेळचं वातावरण यावर आपलं मत ठरवत असतो. आणि तो म्हणूनच सगळे चमत्कार घडवत असतो. लोकसभेत महाविकास आघाडीला प्रचंड यश देतो आणि विधानसभा निवडणुकीत त्याच महाविकास आघाडीला पार जमीनदोस्त करून टाकतो. कारण निवडणुकीचं राजकारण हे प्रामुख्याने आता सापशिडीचा खेळ झालाय, सापशिडीचा खेळ झालाय. जेव्हा युती आघाडी या 2 गटात विभागलं गेलं होतं तिथे छोट्या 3ऱ्या पक्षाला संधी होती. शेका पक्ष, बहुजन विकास आघाडी यांना कुठेतरी संधी होती. पण एक मतदाराने ठरवलेलं आहे की तुम्ही महाविकास आघाडीत राहा
किंवा महायुतीत राहा, याच्या पलीकडे आता तिसऱ्या पक्षांना मतदार स्थान द्यायला तयार नाहीये. आणि त्यामुळे ज्या तिसऱ्या पक्षाला छोटा बच्चू कडू असेल, राज ठाकरेंचा मनसे असेल किंवा हितेंद्र ठाकूरांचा पक्ष असेल, या पक्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणात कुठल्याही बाजूला जाऊन लोडबुड करू नये. आपल्या जिल्ह्यापुरतं राजकारण बघावं. त्या पलीकडे राज्याच्या राजकारणात लुडबुड करायचं या लोकांनी सोडून द्यावं. हा गेल्या विधानसभा निवडणुकीने दिलेला सगळ्यात मोठा इशारा आहे. आणि तो इशारा मानला तर परत एकदा वसई विरारची काय ती महापालिका हितेंद्र ठाकूरांचा पक्ष जिंकू शकतो. आपापल्या प्रभाव क्षेत्रामध्ये महापालिकांच्या पातळीवर ते पक्ष आपलं प्रभुत्व दाखवू शकतात. पण त्या पलीकडे जाऊन त्यांनी आगाऊपणा केला तर त्या पक्षांना तिथून सुद्धा मतदार मुळासकट उखडून टाकण्याची भीती आहे. कारण राजकारण आणि निवडणुका महाराष्ट्रात सापशिडीचा खेळ झालेला आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.